गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडून दिले गेले आहेत। चंद्रपूरच्या जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात आयोगाकडे तक्रार दाखल झालेली होती। या प्रकरणी आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना 16 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश दिले। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित न राहता उपजिल्हाधिकारी तृप्ती सूर्यवंशींना पाठवलं। त्यामुळे आयोगाने आता जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून 2 मार्चपर्यंत आयोगासमोर हजर करावे असे आदेश पोलिसांना दिलेले आहेत। आपले प्रतिनिधी सारंग पांडे सध्या आपल्या सोबत आहेत। सारंग, हा सगळा वाद नेमका काय आहे ज्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अटकेचे आदेश आता निघालेत? राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, ज्याला आपण नॅशनल शेड्यूल्ड ट्राइब कमिशन असं म्हणतो, यांनी हा निकाल दिला आहे आणि थेट चंद्रपूरचे जे जिल्हाधिकारी आहे विनय गौडा यांना अटक करून आपल्यासमोर हजर करा असे आदेश कमिशनने राज्याचे जे पोलीस महासंचालक आहे रजनीश शेठ यांना दिलेले आहेत। या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी आहे की या आदिवासी कुटुंबांच्या वतीने इथले जे तलाठी आहे विनोद खोब्रागडे यांनी कमिशनकडे एक अपील केलं होतं आणि या अपीलवर सुनवाईसाठी 16 फेब्रुवारी ही तारीख देण्यात आली होती कमिशनकडून। त्याच्यामध्ये विनय गौडा जे आहे कलेक्टर चंद्रपूरचे यांना स्वतः उपस्थित राहण्यासाठी सांगितलं होतं, मात्र ते स्वतः उपस्थित झाले नाही। त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी जे आहेत त्या उपस्थित झाल्या। त्यावर कमिशनने नाराजी व्यक्त केली की ज्या अधिकाऱ्याचा या प्रकरणाशी संबंध नाही त्याला आमच्या समोर का इथे सादर करण्यात आलं आणि त्यामुळे कमिशननी थेट जिल्हाधिकाऱ्यांना अटक करून आपल्यासमोर सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। हे आदेश जरी आले असले तरी त्यांना अटक होईल का हा एक प्रश्नच आहे। ही शक्यता कमीच वाटत आहे की एका जिल्हाधिकाऱ्याला अटक करून आयोगासमोर हजर करण्यात येईल। मात्र यामुळे एक महत्त्वाचा विषय हा झालेला आहे की हे जे प्रकरण आहे कुसुंबिया गावातलं हे हायलाईट झालं आहे आणि हे आता निकाली निघण्यास या आदेशामुळे मोठी मदत होईल हे मात्र नक्की। कारण गेल्या 36 वर्षांपासून हे जे प्रकरण आहे प्रलंबित आहे। या आदिवासींचा असा दावा आहे की ही जमीन आमची आहे जी त्यावेळच्या माणिकगड आणि आताच्या अल्ट्राटेक सिमेंटला चुनखडीच्या उत्खननासाठी देण्यात आली होती। मात्र सरकारने प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने ही जमीन त्यांना दिली त्या सिमेंट कंपनीला आणि आमचा हक्क जो आहे तो हिरावण्यात आला आणि याच विरोधात ही लढाई गेल्या अनेक वर्षापासून कोर्टात सुरू आहे, न्यायालयात सुरू आहे आणि आता ही थेट राष्ट्रीय अनुसूचित जमाती कमिशनकडे गेल्यामुळे आता या प्रकरणाला एक प्रकारे मदतच होणार आहे। बरोबर आहे, त्यांना अटक करून सादर करण्याचे आदेश दिले गेलेत। त्यामुळे पुढे काय होतं हे पाहावं लागेल। धन्यवाद सारंग या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। मीटिंग चालू नाव लिहिली दोघांची नाव आहे
नाही चावी नाही तर तुम्ही तुम्ही आले का नाही समोर म्हणजे आम्हाला वेळ आल्याचे सर नसताना आम्ही फक्त कोणी आलं आज कलेक्ट होत नाही आज कारवाईमुळे तुम्ही बंद केले आम्हाला पण समजतं आम्ही आज थोडा असतो कलेक्टर साहेब काय बघा आम्ही शिवतो वाढमध्ये आम्हाला काही माहीत नाही फर्स्ट टाइम मी केलं होतं नाही सर ठीक आहे तुम्ही करत असतात त्याच्याबद्दल तुम्हाला आदेश आहे बंद करायचं तर आमचं काही म्हणणं नाही तुम्ही ते बोललं नाही आमचं नाव ठीक आहे ना तुम्ही बोलत नाही ओके मराठी ओके काय आज म्हणजे एवढं वर्ष वय झालंय तुमचं एवढ्या वर्षाची मागणी थांबले आणि संघर्ष कधीपासून चालू आहे असं विचार बरं कधीपासून तुम्ही पाठपुरावा करताय आणि आज काय परिस्थिती आहे परिस्थिती साहेबांमुळे तेच आहे ना किती वर्ष झाले तरी अंदाजे ते साहेब आताला दोन झाले त्याची 22 वर्ष टाकून आम्ही काही बरं आज तुमचं वय 80 वर्ष आहे आजच्या आहे ना. परिस्थितीमध्ये तुम्हाला आहे ना. एवढं माझा आजही कोर्टात माझा आधार घ्या ना तुम्ही आधार पाहून घ्या ना नाही माझं म्हणणं काय आहे तुमचं वर्ष 80 वर्ष आहे एवढं म्हातारा वयात सुद्धा तुम्हाला प्रशासनाचे खेट्या मारावं लागतंय हा तुमची लोकांची मजुरी करून घेतो मजुरी करून मग पैसे मिळत नाही मजुरी करून घ्यावं पडते मला तेच विचारतोय तुमची प्रकल्पात जमीन गेली याचे मोबदला मिळाला तुम्ही आता काय करता माझे जे घरचे लोक आहेत 10-20 लोक आहे सारे आम्ही एका घरातले ते सारी परेशान आहे काही याच्या कामाला त्याच्या कामाला बस याचे पुढे पण मग सर्व जातो आम्ही पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतोय का रोज रोज तुम्हाला यावं काय लागतंय करता साहेब मग हे पैसे जर आता मिळाले तर मग नंतर काय कामाचे नंतर काय कामाचे पैसे बरोबर. माझे 2 भाऊ असे गेले पैसे काढता गेले काय त्याचं काय झालं आता मी एक वाचतो म्हणून सांगू लागलो बर त्याच्या पुढे काही बोललो बापू प्रशासनाला काय सांगाल तुम्ही आता नाही आता नाही का सांगा लवकर पैसे द्या म्हणा हा पैसे द्या लवकर बरं तुमचं नाव हां माझं नाव श्यामला व्यासकांत आठव नाव देऊ हे एक देऊ आहे पप्पा घ्या काय मागणी होती कशासाठी तुम्ही इथं आलात हे प्रकरण 1996ला यांची वाकोद प्रकल्प अंतर्गत लेहा जहांगीरची यांची जमीन होती त्या 3 भावांची जमीन वाकोद प्रकल्प अंतर्गत अधिग्रहित केली होती त्याचा मोबदला त्यांना 2006ला भेटला होता आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी 2006 रोजी रेफरन्स दाखल केला होता जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये तर त्याचा निकाल 2022ला लागला तर 22पासून आजपर्यंत पैसे भरले नाहीत या दरम्यान ज्यांनी प्रकरण दाखल केले होते ते पक्षकार वारले त्यांचे मुलं नोकरीतून रिटायर्ड झाले आणि निकाल लागल्याच्या 4 वर्षानंतर सुद्धा त्यांनी पैसे जमा न केल्यामुळं जानेवारी 2026ला आपण वॉरंट काढलं होतं तर वॉरंट काढलं त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांनी 8 आठवड्यात पैसे जमा करू असं लेखी दिलं ते कोर्टासमोर दाखल केलं त्याच्यानंतर म्हटलं की मार्च एंडिंग आहे मार्च नंतर तुमचे पैसे जमा करू आणि त्याच्यानंतर अजूनही त्यांनी पैसे जमा केले नाहीत पैसे जमा करण्याऐवजी त्यांनी या मॅटरच्या विरुद्ध अपील दाखल करण्याचं हालचाल सुरू केली त्याच्यामुळे हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं आणि न्यायालयाने कलेक्टर साहेबांची खुर्ची जप्तीचा आदेश पारित केला. बरं तुम्ही इथं आले तर इथं काय नेमकी घटना घडली कलेक्टर साहेब तुम्हाला भेटले का आणि प्रशासनाचे अधिकारी कोण काय बोललो तुम्हाला नाही आम्ही इथं जेव्हा आलो होतो तर कलेक्टर साहेबांची हिअरिंग चालू होती तर आम्ही बाहेरच थांबलो होतो तर जे संबंधित अधिकारी आहेत वाकोद प्रकल्पाचे ते भेटायला आले होते त्यांनी सांगितलं की तुमचे 3 आठवड्यात आम्ही पैसे जमा करू तर त्यांना तेव्हा सांगितलं 4 वर्षात तुम्ही जमा केले नाही 30 वर्ष झालं परत तुम्ही अपील दाखल करत आहात तर आम्हाला खुर्ची जप्त करण्याशिवाय पर्याय नाही तर जेव्हा जप्त करायला आलो तर ऑफिस बंद होतं त्याच्यामुळं आम्हाला इथं पंचनामा करावा लागला. एवढी सगळी जंगम मालमत्ता असताना तुम्ही खुर्ची जप्त करण्याचा आग्रह का जंगम मालमत्ता आता जी रक्कम आहे आता कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे कोर्टाने मुव्हेबल प्रॉपर्टी जप्त करा म्हणून असा आदेश केलेला आहे तर मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये गाडी येते खुर्ची येते तर त्याच्यामध्ये जर जप्तच करायचं फार डिटेल जावं लागतं जसं गाडीचा नंबर वगैरे द्यावं लागतं तर सर्वात सोपं खुर्ची जप्त करणं हाच आमच्यासमोर पर्याय. आता इथून पुढे काय भूमिका असणार आहे तुमची आता याच्यापुढे हा जो जप्ती पंचनामा आम्ही तयार केलेला आहे तर जप्ती पंचनाम्यानुसार
आम्ही कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करणार आहोत आणि परत खुर्ची जप्त करण्याचा आदेश पारित करावा अशी मान्य न्यायालयाला विनंती करणार आहोत. तुमचं नाव? माझं नाव ॲडव्होकेट वीरेंद्र रघुवीर बाराहाते. साहेबांचं घेईल का?